त्याला आपल्यासारखं करतात. वाल्या किती विचित्र होता त्याच्यासाठी रामायण पहा. वाल्याचे वाल्मिक केले, वाल्मिकाचे वाल्मिक ऋषी केले आणि वाल्मिक ऋषीचे महर्षी वाल्मिक केले. काय नारदांची ताकद असेल. इतकी मोठी संत स्वतःच मोठेपण सोडून देतात आणि पुढच्याचा उद्धार करतात. एवढी मोठी ताकद. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. विश्वाच्या कल्याणाकरता ज्यांचं जीवन खर्चतंय ती संत असतात. आणि संसारातल्या लोकांसाठी ज्याचं आयुष्य मातीत जातंय ते तुम्ही मी असतो. आपण माणसं आहे. माणसाने संत दिसायला जरी सारखे असतील पण असायला मात्र वेगळी असतात. समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून लिंगा. संत नवती जगा माणसाच्या सारखी. एखाद्या श्रीमंताच्या घरच्या भिंतीला लावलेली दगड फरच्या 10-20-20,000 50-50,000 रुपये ब्रासच्या असतात. आणि बाजारातून पाषाणाची एक दगडाची पिंड जर घेतली शिवशंकराची तरी 10 रुपयाला तुम्हाला भेटल. पण 50,000 रुपये भर घराच्या फरचीला पोत्र्यान पुशीत येत. आणि 5 रुपयाच्या शिवलिंगाला दुधाचा अभिषेक असतो. म्हणून पाषाण म्हणून लिंगा. समुद्र नदी नवे पैगा. आपल्या नद्या पाऊस आल्याच्या नंतर भरत्यात, पाऊस संपला की कोरड्या होत्यात. समुद्र पाऊस असला तरी भरलेला आणि नसला तरी भरलेला. तसं संतांचं जीवन या तिघाईच्याही पलीकडचं आहे. एवढी मोठी व्याप्ती संतांची. संतांचं जीवन. दुसरे सुखी असले की संत सुखी होतात. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतशे. अलीकडे पण एक कडवर राहिले. तुकोबर आहे सांगतात संतांचं जीवन दुसरे सुखी झाले की ते सुखी होतात. सात्विक साधूला सांगाव महाराज, ऊस तोडणारा माणूस याचं पोरग कलेक्टर झालं. हे ऐकल्याबरोबर संतांच्या डोळ्यातून पाणी येतंय. ते पाणी आनंद अश्रू असतात. याला म्हणायचं संत. आणि म्हणावं अमक्या अमक्यानं बंगला बांधला, बांधितच असते त्याला गौसलं. हे दुसऱ्याची संपत्ती पाहिल्यावर पोटात डब्बा उठतो. ह्या बडव्या अवलादी आपण असतो. विडाला विडाला नाविन्य संतांच्या बाबतीत. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला आपलं कीर्तन. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेलं कितवं वर्ष आहे? 98, 99 आणि 100. अजून 2 वर्षाच्या नंतर शताब्दी होईल स्वामीजींची. सद्गुरु समाधीधन योगीराज मुनी मुक्त कैवल्य दुधागिरी दुधाधारी सद्गुरु दुधाधारी महाराज सजीवन समाधी. मला असं वाटतं त्यांच्या समाधी काळातला आता अजून कोणी नसेल. नाही, पण एक विनंती करेल हाय तिथल्या लोकांना. तुम्हाला वाटत असेल आम्ही सत्ता मोठा करतो, पण एक लक्षात ठेवा राजे हो, 98 सत्याला क्रम लावण्यासाठी मागच्या लोकांनी अगोदर घासली, तेव्हा तुम्ही सत्ता मोठा करायला. मागच्यांचं वर्णन करा, मागच्यांची आठवण ठेवा, मागच्याला अंतकरणात ठेवा. 98 वर्षापूर्वी गहू किती असतील सातपुते? किती ज्वारी होता असेल विकायची? काय संपत्ती असेल 98 वर्षापूर्वी? पण कण्या असत्याल, घुगऱ्या असत्याल, भाजी भाकरी असेल. त्यावेळेला सद्गुरु स्वामींची, दुधाधारी महाराजांची पुण्यतिथी 98 वर्षापूर्वी तुमच्या गावातल्या ज्या बुजुर्ग लोकांनी, आता ते कालवश असतील, शिवस्वरूप असतील,
ते वैकुंठवासी असतील, ते कैलासवासी असतील, अशा परम पावन लोकांनी सुरू केलेली ही धर्माची पताका, नामाची पताका, ज्ञानाची ज्योत 98 वर्षापूर्वी तुमच्या गावातल्या ज्या बुजुर्गांनी लावली ते स्वर्गीय असतील, त्यांच्या चरणी सुद्धा गिरगावकराचा नाक घासून मागच्यांचं वर्णन केलं पाहिजे. जी माणसं जुन्यांना विसरतात का ती हरामखोर असतात. जी माणसं जुन्यांना विसरतात का ती नालायक असतात. मला एक म्हणायचंय, मुलगा किती जरी शहाणा असेल, सून किती जरी शहाणी असेल, तरी तिने एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपला जन्म सासू सासऱ्यांमुळे आहे. त्यांच्यामुळे आपली किंमत आहे, त्यांच्यामुळे आपली किंमत आहे. मागच्यांमुळे 98 विक्रम मागच्या लोकांमुळे लावता येते. किती जण असतात 2 वर्षात 100वी पार करणार अशा परम पावन सद्गुरूंच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. या महिन्यामध्ये शक्यतो मला साधूंच्या दरबारात जास्त जाण्याचा योग येतोय. परवाला सद्गुरु चैतन्यानंद स्वामींपाशी श्रीमद भागवत कथा सांगण्याचा योग आला. 53वी पुण्यतिथी. आदरणीय मुकुंद काका जाडजवळेकरांची तिथे गोशाळा आहे. त्याही साधूच्या समोर, महात्म्यांच्या समोर, चैतन्य स्वामींच्या समोर श्रीमद भागवत कथा सांगण्याचा योग आला. त्याच्यानंतर लगेच चिन्मयानंद स्वामी ज्यांची 100वी पुण्यतिथी दर्जी बोरगाव, तिथे कीर्तन करण्याचा योग आला. आणि आज इथे सद्गुरु दुधाधारी अशा परम पावन साधूच्या 98व्या पुण्यतिथीची त्यानिमित्त मला येण्याचा योग येतोय. आदरणीय विकासजी जयस्वाल, नामदेव फर्निचर, हिंगोली सतत संपर्क करत होते. आदरणीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय सद्गुरु देवकृपा पात्र असलेले असे गोविंद गुरु, त्यांचा फार इच्छा होती, आग्रह होती, आवड होती की बाळू महाराजांनी इथे यावं. इथे ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करता असे आदरणीय गोविंदजी गुरु हे देवकृपा पात्र आहेत. माझ्यापेक्षा इथल्या बुजुर्ग लोकांना गोविंद गुरूंच्या बाबांचा विषय बऱ्यापैकी माहीत असेल. अशा परम पावन महात्म्याला सद्गुरु देवांनी पदरात घेतलं. त्यांची कृपा पात्र होते ते. त्यांनी मागून घेतलेला तो प्रसाद होता देवाला. अशा परम पावन देवाच्या कृपा पात्र असलेल्या तशा कृपा पात्र सद्गुरूंचं रत्न आदरणीय गोविंद गुरु, त्यांची खूपशी फारशी इच्छा होती गावकऱ्यांच्या वतीने इथे यावं. खूप मोठा आदर केला. काय तरुणांना द्यावे तितके धन्यवाद. राजे हो, एखाद्या मंत्र्याचा जसा जल्लोष असतो इतक्या आनंदानं तिथपर्यंत मोटरसायकलची रॅली आली. आणि एवढी मोठी रॅली गोविंद गुरुच्या तिथे का गेली म्हणून पोलीसची गाडी आली. किंवा कशा करता हल्ली काही बी घडायला लागलं ना, काही घडतंय. एवढी मोठी जय श्रीरामचे नारे लावीत पोरं निघाले. सद्गुरु दुधाधारी महाराजांच्या नामाच्या गजराचा गजर करीत माणसं निघाले. ओंकारनाथाचा गजर करीत मुलं आली. पोलिसांच्या लक्षात आलं काय त्या गल्लीत झालंय काय माहिती, लागलीच गाडी. त्यांच्या लक्षात आलं, मलाही पाहिलं, नमस्कार केला पोलीस लोकांनी. डिपार्टमेंटची लोक चांगली असतात बिचारी, ते चांगल्यांसाठी कोटीपटीनं चांगले, पण त्यांच्या जीवनात चांगली माणसं येत नाहीत. त्यांच्या जीवनात भंगिरे सापडत येत. विठाला विठाला तरुणांना द्यावे तितके धन्यवाद. असा सद्गुरूंचा उत्सव करीजा राजे हो. देव तुमचं चांगलं करेल. अहो, पांचाटायचे बुट उचलण्यापेक्षा, पांचाटायच्या पुढं पुढं करण्यापेक्षा, पांचाटायचे पाय चाटण्यापेक्षा अशा साधूचा उत्सव करा. तुमच्या संसारातले पूर्ण विघ्न नाहीशी. काय करता कोणाचा पण. चला, परम पावन असलेली ही परंपरा, या परंपरेत माझ्यासारख्या सर्वसामान्य
एका छोट्याशा कीर्तनकाराला इथं आमंत्रित केलं. तुमचा सर्वांचा मोठेपणा